स्टोनला, नॅचरल स्टोनला कलर मारायचा नाही. तो नॅचरल स्टोनच जसाच्या तसा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले गड उभे केले, त्यांनी काही त्याला रंगरंग मारले नाही, त्याला आहे त्याच्यातच नॅचरल कलर त्यांनी तो ठेवलेला आहे. तशा पद्धतीने आपण करतोय. मी मगाशी पण तटकरे साहेबांना सांगितलं, तुम्ही पण ते बघा. आपल्याला ते खूप चांगलं करायचंय. लेण्याद्रीला आपल्याला तिथं काही करता येत नाही, कारण ते केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं. पण बाकीची 7 ठिकाणं आपली चांगली करणार आहोत. त्याच्यामध्ये रायगडचं माझं महड आणि पाली आहे. त्याचा प्लॅन बघा. तिथं येणाऱ्या सगळ्या माझ्या भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन घेता येईल, व्यवस्थितपणे जाता येईल. तिथं जे काही विक्री करणारे लोक आहेत त्यांच्यावरही कुठलाही अडचण येणार नाही. कुणालाही त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या रोजीरोटीवर कुठली गदा येता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ह्याच्याकरता काल आमच्या पुढे 150 कोटीचा प्रस्ताव आलेला आहे. मी म्हणतो 150 नाही, 200 लागू, 250 लागू, किती कोटी रुपये लागतील तेवढे द्यायची आमची तयारी. आता अंतिम टप्प्याचं काम आलेलं आहे, म्हणजे टेंडर काढायचं आहे. आणि इथले जे बडेरा जी काही कामं करणारी लोक आहेत त्यांचं काम शुभम, त्यांचं अतिशय चांगलं असतं. माझ्या इथं पण त्यांना मला वाटतं आयुर्वेदिक कॉलेजचं पण काम मी मेडिकलचं त्यांनाच दिलेलं होतं. अशी अनेक प्रकारची कामं आम्ही देत असतो. आपल्याकडे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत, दर्जेदार कामं करणारे आहेत. फक्त त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे. आणि हे पण मला आमच्या तटकरे साहेबांना सांगायचंय, आदितीला सांगायचंय, सगळ्यांना सांगायचंय की महड पालीचंही तुम्ही ते बघा एकदा. त्याच्यात अजून काही सूचना असतील जिल्हाधिकारी, मी मगाशी तुम्हाला पण सूचना केलेली आहे. कारण एकदा टेंडर निघून काम हातात घेतल्यानंतर त्याला निधीची कुठली कमतरता भासणार नाही. पण काम असं झालं पाहिजे की लोकांना पण ते पाहिल्यानंतर खरंच बाबा या महायुतीच्या सरकारने, त्या लोकांनी लक्ष देऊन ह्या सगळ्या कामामध्ये आपल्याला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. टॉयलेट ब्लॉक असतील, त्या सगळ्याच गोष्टी असतील. कारण अलीकडे आमच्या बहिणी, लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात किंवा लाडके पुरुष बाहेर पडतात. अशा पद्धतीनं त्याही कामामध्ये आपण लक्ष घालूया. आणि इतर पण जी काही कामं चालली ती दर्जेदार, झाडं मोठ्या प्रमाणातून लावली पाहिजेत. हे जे काही केलंय ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये मगाशी आमच्या तटकरे साहेबांनी सांगितलंय काही खायला आतमध्ये आणायचं नाही, खिच्यात शेंगदाणे फुटाणे घेऊन येऊ नका. ते तसं बघितलं तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल. त्यांनी सांगितलं इथं काहीच खायला ठेवायचं नाही, पण इथं सुकामेवा ठेवला होता. त्यांनी सांगितल्यानंतर मी त्याला हातच लावला नाही, पहिल्यांदा हात लावत होते. तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये दिसत मी पहिला खात होतो. सयाजीरांना म्हणायचो तुम्ही पण घ्या, सुनीलजींना पण सांगायचो, पण ते म्हणले नाही इथून कुणालाच खायला परवानगी नाही, ते लगेच मी थांबलो. मी फार तसा ऐकणारा माणूस आहे, ज्याचं का माझी बदनामी करतात मला माहिती नाही. एकंदरीत जास्त बोलत नाही कारण वेळ पण झालेला आहे. महाराष्ट्राच्या त्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख या थोर पुत्राची आठवण कायम माझ्या रोहा राष्ट्रीय नगर परिषदेच्या परिसरातल्या लोकांना, माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, माझ्या इथं येणाऱ्या कला सादर करणाऱ्या कलावंतांना किंवा नाट्यरसिकांना सगळ्यांनाच सतत ती आठवण येत राहील. आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावात जे काही इथं सभागृह बांधलेलं आहे त्यांच्या नावाला साजेसच काम तुमच्या सगळ्यांच्याकडनं झालं पाहिजे. त्याच्यात तुमच्याकडनं पण एवढे तटकरे साहेब मनापासून काम करत असताना तुमच्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका. कारण आपण हे सगळं स्वच्छ ठेवायचंय, चांगलं ठेवायचंय, पुढे हे आपल्याला सगळ्यांना टिकवायचंय. त्याकरता तटकरे साहेब मागाशी म्हणत होते की कलावंत जर आले तर त्यांना बाबा अलिबागला 1 दिवस नाटक त्यांनी सादर करावं, 1 दिवस चिपळूणला करावं, 1 दिवस रोह्याला करावं, मग जावं. म्हणजे तिन्ही ठिकाणी तिथल्या सिनेरसिकांना, नाट्यरसिकांना नाटक पण बघता येईल आणि ह्याही माझ्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी ह्याच्यातनं मिळेल. मी याच्याबद्दल आमचे चीफ ऑफिसर, सध्या त्यांचेच दिवस आहेत चीफ ऑफिसरचे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे, बीडीओचे, कारण 4 वर्ष होत आलेली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही, काही नाही, मस्तपैकी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं बरं चाललेलं आहे. पण आता कळ काढा, 2-4 महिन्यांनी येतो तुमच्या मागे. 3-4 महिन्यातच निवडणुका होणार आहेत. मग नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता, स्टँडिंग कमिटी, मग ती कशी अंडरस्टँडिंग होती ती तुम्हाला माहिती. त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत.
पण त्या समाजाच्या भल्या करता होणार आहे, चांगल्या करता होणार आहे. आणि मग अधिकारी सगळ्यांनी मिळून चांगलं काम करायचंय. परंतु मी एवढंच सांगेन की डॉक्टर सी.डी. देशमुख साहेबांच्या कर्तृत्वाला साजेसा सभागृह तटकरे साहेब तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने केलं, त्याबद्दल तुमचं लाख लाख तुम्हाला धन्यवाद, लाख लाख तुम्हाला शुभेच्छा. मात्र या सभागृहात लोकोपयोगी आणि देशमुख साहेबांच्या नावाला साजेसे अशाच प्रकारचे कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कोकणच्या थोर सुपुत्राला पुन्हा एकदा वंदन करतो. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.